विद्यार्थिनीची माता पालक या निमित्ताने माझा NTA ला बरेच प्रश्न आहेत। माझा पहिला प्रश्न त्यांना असा आहे की भारताच्या इतिहासात आतापर्यंत फर्स्ट रँकमध्ये फक्त 2 ते 3 विद्यार्थी कॅपेबल होत होते। यावर्षी अक्षरशः 67चा आकडा आलेला आहे, म्हणजे 67 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडलेले आहेत। बरं ठीक आहे, माझा दुसरा सवाल असा आहे त्यांना की एकाच सेंटरला 720 पैकी 720 मार्क एकाच सेंटरच्या जवळपास 6 ते 7 मुलांना कसे काय आले? ते पण आले, ठीक आहे। 720 नीटच्या परीक्षेमध्ये 720 मार्काची परीक्षा होते, त्याचं निगेटिव्ह मार्किंग केलं, एखादा प्रश्न चुकला तर 5 मार्क कट होतात। मग जर एखाद्या विद्यार्थ्याचा एक प्रश्न चुकला असेल तर त्याला 715 मार्क यायला पाहिजे। मग 715 मार्क न येता तुम्ही 718 आणि 719 अशी मार्क विद्यार्थ्यांना कशी पाहिजे? बरं, तुम्ही म्हणता की ग्रेस मार्किंग केलेलं आहे, ठीक आहे, ग्रेस मार्किंग केलं, मला वाटतं 1563 विद्यार्थ्यांना त्यांनी ग्रेस मार्किंग केलेलं आहे। मग त्याच विद्यार्थ्यांसाठी तुमचं ग्रेस मार्किंग कशासाठी? ठराविक सेंटरच्याच विद्यार्थ्यांना तुम्ही ग्रेस मार्किंग का दिलं? इतर सेंटरच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही खूप मोठा अन्याय केलेला आहे, कारण नीट ॲस्पायरंट म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागं जवळपास त्याची 4 वर्षाची मेहनत, आणि फक्त त्याची मेहनतच नव्हे तर त्याच्या पाठीमागं त्याचं पूर्ण कुटुंब, त्या कुटुंबाचं योगदान, शिवाय त्याच्या सर्व शिक्षकांचं योगदान, त्यांची मेहनत, हे सगळं असतं। आणि तुम्ही असं विद्यार्थ्यांशी खिलवाड करू शकत नाही। तर सरासरी एक पालक त्याच्या नात्याने माझं NTA ला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी आम्हाला द्यावीत। आणि तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही भारतातील नागरिकांना सुद्धा धोक्यात ठेवताय, कारण तुम्ही उद्या भारताच्या भविष्यात अशी डॉक्टरं घडवताय जी की तुमच्या ओळखीचे आहेत किंवा ज्यांना तुम्ही स्वतः डॉक्टर करायचंय, हे सरासरी चुकीचं आहे। म्हणजे एकंदरीत या परीक्षेमध्ये फार मोठा घोटाळा झाला असं तुमचं मत आहे? घोटाळा झालेला आहे, तर त्याच्यासाठी माझं एवढंच निवेदन आहे की रीनीट व्हायला पाहिजे। आणि जर तुम्हाला या अन्याय खरोखरच काही तुम्हाला पश्चाताप होत असेल तर तुम्ही रीनीट झालीच पाहिजे। धन्यवाद। ओके, आम्हाला यावर्षी नीट 2024 मध्ये झालेल्या घोटाळ्याचा मी निषेध करतोय। या ठिकाणी आमच्यासारख्या गोरगरिबांच्या मुलांना एवढे मार्क पडून सुद्धा आम्हाला MBBS कॉलेज कुठे भेटत नाही, आणि या ठिकाणी काही सेंटरवरती पेपर सेट करून 2-2, 4-4 कोटी भरून यांनी पेपर फोडून, पेपर आधी सॉल्व्ह करून परत सगळं झालेलं आहे। या ठिकाणी आम्हाला आमचा हक्क पाहिजे, आम्हाला आमचं कॉलेज पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। तरी केंद्र सरकारने याच्याविषयी थोडी जाण घेऊन आम्हाला सर्वांना न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करतो। NTA हाय हाय, we want justice, we want justice, NTA हाय हाय। 2024 मध्ये झालेल्या नेट परीक्षेमध्ये आम्ही ती परीक्षा 5 मेला दिली, पण त्याचा निकाल आपल्या लोकसभेच्या दिवशी निकाल होता त्या दिवशीच लागला। ही एक पहिली मोठी गोष्ट, चुकीची गोष्ट झाली। तर आमच्या खूप अन्याय झाला की ह्या वर्षी 2 पट 3 पट रँक वाढलेले आहेत मुलांच्या, आणि असं झालं नाही पाहिजे की बाबा आम्ही गरिबाची मुले, आम्ही कष्ट करून येतो हे परीक्षा द्यायला। जी श्रीमंताची मुले ती कोटी 1.5 कोटी भरून प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेतात, पण हा गरिबाच्या मुलावर खूप अन्याय आहे। आमच्या वर्गातले 630, 603, 610 मार्क पडलेल्या मुलांना सुद्धा MBBS कॉलेज मिळण्याची हमी नाही। हाच आमचा खूप मोठा अन्याय झाला आहे, आणि ह्या अन्यायासाठी नीट परीक्षा ही डबल व्हावी अशी मला सरकारला घोषणा आहे माझी, आणि माझी विनंती आहे। फोडाप्रमाणे आपल्या मुलांना ज्यांनी जपलंय, परंतु आज त्या मुलांवरती जो अन्याय झालेला आहे, या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी या धडक मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व या विद्यार्थ्यांचे पालक, आपणा सर्वांना माहित आहे की या वर्षीच्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे, घोटाळा झालेला आहे। आपला धडक मोर्चा तहसील कचेरीवरती आलेला आहे,
कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांना आपण आपल्या सर्वांचं म्हणणं या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत। आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, रस्त्यावरची लढाई झाल्यानंतर आपण थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये PIL दाखल करणार आहोत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या लढाईला सुरुवात होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या धडक मोर्चाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी 2-3 भाषणं घेणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी एक मुलगी व्यवहारे, साक्षी व्यवहारे, हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल। येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, पालक व माझे विद्यार्थी मित्रांनो, मी साक्षी व्यवहारे 5 मे 2024 रोजी मी नीटची परीक्षा दिली। परीक्षेनंतर मला रिझल्टची अपेक्षा होती। अनपेक्षितपणे 4 जूनला रिझल्ट घोषित झाला। अंदाजाप्रमाणे मला 550 मार्क होते, पण रँक बघून मला व माझ्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला। 550 मार्क आणि माझा रँक 1,40,000हूनही अधिक। मला प्रश्न पडलाय, एवढा रँक वाढूच कसा शकतो? सगळे म्हणतात पेपर सोपा होता, तरी पण जवळपास मागच्या वर्षीच्या प्रमाणे आपण जर बघितलं तर 3 पट जास्त रँक वाढलाय। मला खूप मोठा धक्का बसला। ही परिस्थिती फक्त माझ्या एकटीचीच नाही, तर ज्यांनी नीटची परीक्षा दिली त्या सर्वांनाच ह्या परिस्थितीचा सामोरा करावा लागतोय। तर हे कशामुळे? तर आपण सर्वांनी ह्याच्यावरती खूप चर्चा केली, सर्च केलं व आपल्याला समजलं की खूप मोठा स्कॅम झालाय। दुसऱ्या राज्यामध्ये जवळपास 1000 मुलांना मार्क वाढवून दिलेत। आपण खूप प्रश्न ह्याच्यावरती विचारले तर आपल्याला NTAने असं सांगितलं की मुलांना ग्रेस मार्क वाढवून दिलेत। का दिलेत? तर त्यांचा वेळ वाया गेला। मला सांगा, शाळेमध्ये आपण खूप साऱ्या परीक्षा दिल्या, कधी कधी 5-10 मिनिटं आपल्याला पेपर द्यायला म्हणजे शिक्षक आपल्याला पेपर उशिरा देतात, पण वेळेच्या बदल्यात आपल्याला वेळच दिला जातो। एखादा प्रश्न लिहायला आपल्याला वेळ दिला जातो, आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स नाही दिले जात। मग कोणत्या बेसवरती NTAने त्या मुलांना एक्स्ट्रा मार्क्स दिले? अरे 4 मार्क मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस एवढे कष्ट करतो, एवढी मेहनत करतो, तेव्हा आपल्याला चांगले मार्क मिळतात आणि त्यांना 60-100 मार्क वाढवून दिले। अशामुळे मला सांगा, आपल्यावरती किती मोठा अन्याय झालाय। आपण सर्वजण एवढे कबाड कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, तेव्हा आपल्याला कुठं चांगले मार्क पडतात आणि त्यामुळे आपलं भवितव्य खूप मोठ्या संकटामध्ये आहे। फक्त आपलं स्वप्नच नव्हे तर आपल्या देशाचं भविष्य खूप मोठ्या काळोखात ढकललेलं आहे NTAने आणि आपल्याला त्याच्या विरोधात लढायचं आहे। आपण घाबरायचं नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत, आपण सावित्रीबाई फुलेंचे लेकर आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण लढायचं, रडत बसायचं नाही। इतिहासामध्ये आपण पाहिलं कितीतरी अन्याय घडून गेलेले आहेत, पण ते समाजसेवक रस्त्यावरती आले, त्यांनी अन्यायाच्या विरोधात लढा केला, तेव्हा ते जिंकले। आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे। आपण सगळे जर एकजुटीने लढलो तर आपण नक्कीच जिंकणार आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळणार असं मला वाटतंय। त्यामुळे कोणी सुद्धा घाबरू नका, आपण सगळे एकत्र येऊन NTAच्या विरोधात लढूया। एक दिवस नक्कीच आपल्याला पण न्याय मिळणार असा मला विश्वास आहे। एवढं बोलून थांबते व तुम्ही मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद दीदी। यानंतर विद्यानगर अकॅडमीचे संस्थापक काळे सर आपले मनोगत व्यक्त करतील। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। खरंच खूप मोठी शोकांतिका आहे की ज्या भारत देशामध्ये ही सर्वात प्रेस्टिजियस एक्झाम असते आणि त्या एक्झाममध्ये असा मोठा घोटाळा होणं हे म्हणजे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे। आपल्या इथे बरेचसे विद्यार्थी हे खूप कष्ट करून किंवा परिस्थितीवर मात करून आर्थिक संकटांचा सामना करून या परीक्षेसाठी अपेअर होतात। काही विद्यार्थी
4-4, 5-5 वर्ष ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना असा NTA-कडनं गोंधळ होणं हे स्वाभाविकच अपेक्षित नाही आहे. 14 जूनच्या आधी रिझल्ट डिक्लेअर होईल असं सांगून 4 जूनला रिझल्ट डिक्लेअर केला हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. पण कुठल्याही एक्झाम डिक्लेअर होण्यापूर्वी ॲटलिस्ट इन्फॉर्म केलं जातं, इंटिमेट केलं जातं की इतक्या वाजता रिझल्ट डिक्लेअर होईल, तितक्या वाजता रिझल्ट डिक्लेअर होईल. आणि तशी कुठलीही पूर्वकल्पना न देता हा रिझल्ट डिक्लेअर केला. त्यांनी जे काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत त्याच्यामधला एक क्वेश्चन त्यांनी सांगितलं आहे की फिजिक्सचं त्याचं दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. जर तुम्ही आधी डिक्लेअर करता की रिवाईज सिलेबस जो असणार आहे त्या सिलेबसप्रमाणे हे पेपर असणार आहेत, मग जर NTA-ने डिक्लेअर केलेलं आहे, आधी NMC-ने डिक्लेअर केलेलं आहे ॲज पर रिवाईज सिलेबस वी आर गोइंग टू कंडक्ट द पेपर, देन वाय देर इज नो ऑप्शन्स रिक्वायर्ड. 2 ऑप्शनची गरजच काय? 44 विद्यार्थ्यांना 715 मार्कावरून डायरेक्ट 720 मार्क दिले जातात आणि डायरेक्टली ज्या विद्यार्थ्यांचा रँक गेल्या वर्षी 14,000 होता त्या विद्यार्थ्यांचा रँक ज्यांना 630 मार्क असून सुद्धा 52,000वर जात असेल तर मग आता ह्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार कुठं? त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगचा कोटा जर पाहिला तर तिथं 15% सीट्स रिझर्व फॉर ऑल इंडिया काउन्सिलिंग कोटा. मग ह्या 15% जे सीट्स आहेत 15% सीट्स ज्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा जर बाकीच्या स्टेटच्या विद्यार्थ्यांनी ऑक्युपाय केल्या जिथं हा सगळा घोटाळा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तर ॲडमिशन दिलंच नाही गेलं पाहिजे. ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी. आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही मुलांचा जो घोटाळा आहे त्या मुलांची रिटेस्ट कंडक्ट करा. त्याचा ज्या विद्यार्थ्यांनी हा घोटाळा केलेला नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांनी हे इन्फेक्टेड नाही आहे त्या विद्यार्थ्यांना ह्याचा अजिबात हे नाही झाला पाहिजे, म्हणजे प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे की त्यांचा अन्याय नाही झाला पाहिजे. इथं बोलून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी या आंदोलनास जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या वतीने शशिकांत शेंडे सर आपले मनोगत व्यक्त करतात. नीट 2024 या परीक्षेमध्ये जो गैरप्रकार झाला, गैरव्यवहार झाला आणि ग्रेस गुन्ह्यामुळं जो कटाप वाढला, या गैरप्रकाराचा मी सर्व उपस्थितांच्या वतीने सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि मायबाप सरकारला मी विनंती करतो की SIT मार्फत या गैरव्यवहाराची आपण चौकशी करावी. मी या ठिकाणी मायबाप सरकारला एवढंच सांगू इच्छितो की महात्मा फुले यांनी 1848ला मुलींची पहिली शाळा काढली आणि यापूर्वी कधीही मुलींना शिक्षणाची दारं खुली नव्हती, ती उघडी झाली आणि 100-150 वर्षापूर्वी मुलींना शिक्षण मिळालं. आणि 26 जानेवारी 1950ला महामहिम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेच्या माध्यमातून मागास, आदिवासी, दलित, वंचित, पीडित, शेतकरी, मजुरांच्या मुलांना आरक्षणाच्या माध्यमातून ती UPSC MPSC पर्यंत गेली. हा अन्याय हे गेली, याला कारण काय तर एवढ्या फक्त 150 वर्षामध्ये आम्ही नासामध्ये पोहोचलो, इस्रोमध्ये पोहोचलो. माझा गोर गरिबाचा मुलगा कलेक्टर झाला. जर आम्हाला हे शिक्षण 300-400 वर्षापूर्वी जर मिळालं असतं तर आम्ही जगावरती राज्य केलं असतं. परंतु आजची परिस्थिती मायबाप सरकारची निराळी आहे. इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर शुद्ध मराठीत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 चुका होतात. रेल्वेची परीक्षा घ्या, बँकेची परीक्षा घ्या, तलाठ्याची परीक्षा घ्या, ग्रामसेवकची परीक्षा घ्या, शिक्षक भरतीची परीक्षा घ्या. आज कोणत्याही परीक्षेमध्ये घोटाळा हा ठरलेलाच आहे. मला एक सरकारला, मायबाप सरकारला सांगायचं आहे, माझ्या गोर गरिबांचा, वंचिताचा, मजुराचा मुलगा आता अशी कुठंतरी अभ्यास करायला लागलेला आहे. आज आपल्या या ग्रामीण भागातून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून नोकरीला तिलांजली देऊन ग्रामीण भागामध्ये गुरुकुल गोकळी सारखी संस्था काढली आणि गोरगरिबांची मुलं IIT-ला लागली पाहिजे, NIT-ला लागली पाहिजे, MBBS-ला लागली पाहिजे हे स्वप्न पुराशी धरून कुणीतरी काम करत असताना आज NTA सारख्या एजन्सीकडून घोटाळा होतो. माझं म्हणणं आहे की आमच्या ग्रामीण भागामधला आत्ताशी मुलगा कुठेतरी उच्च शिक्षित व्हायला लागलेला आहे, याचा विश्वासघात करू नका. आणि जर माझ्या गोरगरिबांच्या मुलाचा जर विश्वासघात झाला आणि ती जर एकदा रस्त्यावर उतरली तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. एवढंच मी या घोटाळ्याच्या निमित्तानं सांगतो. मायबाप सरकारला मी विनंती करतो की गोरगरिबांचा मुलगा आताशी शिकायला लागलेला आहे. आता फक्त 2च परीक्षा राहिलेल्या आहेत, MPSC आणि UPSC मध्ये अजून घोटाळा झालेला नाही. सरकारला मी या माध्यमातून विनंती करतो की सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने होऊ द्या.
मला माहिती आहे आमच्या हरनावळ सरांसारखे ग्रामीण भागामधले पोटेन्शियल शोधणारी माणसं पुढे येत आहेत आणि सर्वच्या सर्व पोटेन्शियल या समोर बसलेल्या या विद्यार्थ्यांमधून कलेक्टर होणार आहे, डॉक्टर होणार आहे, IITS होणार आहे. मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये 1-2 सुद्धा IITS झाले नव्हते. आज सरांच्या माध्यमातून 7-8 IITS होत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. आणि एकीकडे हा दर्जा वाढत असताना NTA सारख्याने जर घोटाळा केला तर माझ्या समोरच्याचं भविष्य अंधारमय दिसतं. मी या ठिकाणी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो की नीट परीक्षेमध्ये जो हा घोटाळा झाला तो SIT मार्फत त्याची चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारला वट्टीवर आणायचं असेल तर रस्त्याची लढाई अधिक जोरदार केली पाहिजे अशी या निमित्ताने पालकांना विनंती करतो. यानंतर रस्त्यावरच्या लढाईवर अतिशय आक्रमकपणे नेतृत्व करणारे इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्व मोर्चेकरी बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी संयोजकांनी जे मोर्चाचं आयोजन केलं त्याबद्दल इंदापूरकरांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक अभिनंदन करतो. NTA ही परीक्षा घेते नीटची आणि पालक 7वी पासून 10वी पासून 12वी पासून या परीक्षेच्या तयारीला असतात. आपला पाल्य चांगला शिकला पाहिजे, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असला पाहिजे, याच्यासाठी हा संघर्ष चालतो. आता माझी भगिनी मुलगी या ठिकाणी बोलली, तिने सांगितलं की 550 मार्क आल्यानंतर माझा 1.5 लाखाच्या पुढे नंबर गेला. 2019ला 550 मार्क आले तर 2100-2200 नंबर असायचा आणि आज एकूण कुठून मेरिट वाढलं की आमच्या विद्यार्थ्यांचे नंबर 1.5 लाखाच्या पुढे गेले. तर या NTA घेतलेल्या परीक्षेमध्ये, नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा केला. हा घोटाळा कशा पद्धतीने केला की विद्यार्थ्यांना वेळ मिळणार आहे म्हणून बोगस मार्क दिले. परीक्षा ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही. हरियाणा किंवा इतर राज्यातले काही सेंटर्स आहेत ते हॅक केली गेली. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या ऐवजी दुसरा विद्यार्थी बसवला गेला. मोबाईलवरती उत्तरं पाठवली गेली आणि अनेक प्रकारच्या गोष्टी बेकायदेशीर करून या ठिकाणी NTA घोटाळा करून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला. कारण नीटमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या मार्काच्या आधारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जातं. त्या मार्काच्या आधारे भवितव्य ठरवलं जातं. MBBS ऍडमिशन असतील, BAMS ऍडमिशन असतील, BHMS ऍडमिशन असतील, फिजिओथेरपीचे असतील किंवा आधी नर्सिंगचे ऍडमिशन सुद्धा, BSc नर्सिंगचे, हे सर्व ऍडमिशन्स या माध्यमातून घेतली जात असतात. आणि मग अशा पद्धतीच्या ऍडमिशनसाठी आमचा विद्यार्थी तयार करतो, रात्रंदिवस भान हरपतो आणि इतर काही पैसे घेऊन त्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात, पैसे घेऊन विद्यार्थी बसवले जातात, पैसे घेऊन बोगस मार्क दिली जातात. अशा प्रकारची गोष्ट करणं चुकीचं आहे. केंद्र सरकार या स्वरूपाच्या परीक्षा घेतं आणि केंद्र सरकारने नेमलेली ही एजन्सी आहे. माझं केंद्र सरकारला आव्हान आहे की गोरगरिबासाठी आपण राज्यकर्ते आहात, तुम्ही भांडवलदारांसाठी, श्रीमंतासाठी राज्यकर्ते नाहीत. तुम्ही अधिक परीक्षांची फी, कॉलेजची फी 25 लाख 50 लाख वर्षाला केलेली आहे. तुम्ही भांडवलदारांचे हातचे बाहुले बनलेला आहात आणि भांडवलदारांच्या आधारे तुम्ही विद्यार्थ्यांची ऍडमिशन करत आहात. आमचा गरीब पिचलेला, रांगलेला विद्यार्थी हा मागास राहतो आहे, त्याला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही. आणि याच परीक्षेत नाही, ज्या परीक्षा भारतामध्ये राज्य लेवलच्या असो, केंद्र सरकारच्या लेवलच्या असो, त्या सर्व परीक्षांमध्ये भ्रष्टाचार केला जातो. आरोग्य भरतीची परीक्षा असो, शिक्षक भरतीची परीक्षा असो, बांधकाम विभागातली परीक्षा असो, जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी भरायची परीक्षा असो, याचं उत्तर उत्तर प्रदेशातल्या जनतेने दिलेलं आहे. त्या ठिकाणी पेपर लीकचं फार मोठं आंदोलन झालं आणि पेपर लीकच्या आंदोलनाच्या आधारे केंद्र सरकारला धडा शिकवला गेला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना आमचं या ठिकाणाहून आव्हान आहे की तुम्ही परीक्षामध्ये घोटाळे करू नका, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नका. मंत्री, सचिव, PA विशिष्ट रकमा ठरवून ऍडमिशन देऊ नका, पेपर फोडू नका, पेपर आधी देऊ नका. या सर्व गोष्टीची CBI तर्फे चौकशी झाली पाहिजे.
आणि एनटीए मध्ये ज्या बोगस मार्क दिले गेलेले आहेत, जे बोगस सेंटर्स आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा असा आढळून आलेला आहे त्यांची सीबीआयची चौकशी करा, त्यांना बाजूला काढा आणि त्यांच्या योग्य पद्धतीनं परीक्षा द्या. आमच्या विद्यार्थ्याचे जे नंबर आहेत 550ला 2019 साली आलेला 2200, तो नंबर आमच्या विद्यार्थ्याला परत आला पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांनी 650, 700, 600 गुण ग्रामीण भागातला विद्यार्थी तयार झालेला आहे. ज्या गावामध्ये 10 माणसं नीटला बसायची त्या गावामध्ये 1000 पेक्षा विद्यार्थी क्वालिफाय झाले. हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी ही लढाई लढली पाहिजे. ही पुन्हा एकट्याची लढाई नाही, आपणा सर्वांची लढाई आहे. ही शासनाविरुद्धची लढाई आहे, ही भ्रष्टाचाराविरोधची लढाई आहे, ही पेपर फोडणारा विरोधची लढाई आहे, आपल्या मुलाच्या भवितव्यांची विरोधची लढाई आहे. आपण ही सर्व लढाई लढा, आपल्याला निश्चित यश येईल. नाहीतर आपण सरकारला योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आपली लढाई चालू राहू द्या. सर, तुम्ही न्यायालयामध्ये जो दावा दाखल करणार आहात त्यासाठी आम्ही सर्व इंदापूरकर, इंदापूर तालुक्यातली जनता तुमच्या पाठीशी आहे. आणि जो काही तुम्ही एकटे करू नका. रुपया गोळा करून आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभाग करू. आपण जे करत आहात त्याला आमचा पाठिंबा आहे. आणि पुन्हा एकदा एनटीएचा, भारत सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा निषेध करून या घोटाळेबाजांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करतो. सीबीआय चौकशी लावा, ईडी लावा, दुसऱ्या ठिकाणी लावण्यापेक्षा इथं ईडी लावा आणि त्यांची चौकशी करा असं आव्हान मी करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर इंदापूर तालुका आणि पंचक्रोशीत शैक्षणिक क्रांती करणारे आणि आजच्या मोर्चाचे संयोजक लक्ष्मण हरनाव सर यांना मी विनंती करतो की मोर्चा संबोधित करावे. आज या ठिकाणी नीट स्कॅम 2024 या स्कॅमचा निषेधार्थ जो मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून इंदापूर आणि इंदापूर तालुक्यातील नीट परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या भावनेने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपणा सर्वांना अगदी 2 मिनिटांमध्ये मी क्रोनॉलॉजी समजून सांगतो. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले शेतकरी, शिक्षक, व्यापारी या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांना माहित असेल, सुरुवातीला आपल्या गावातल्या कोणत्याही पोराला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या 3 विषयाच्या मार्कावरती डॉक्टर होता येत होतं. दुर्दैवाने त्या काळामध्ये आपली पोरं सायन्सला जात नव्हती. मग आपली पोरं सायन्सला जायला लागली, ग्रामीण भागातली मुलं सायन्सला जायला लागली आणि त्यांनी निकष बदलला डॉक्टर होण्याचा. बोर्डाच्या मार्कावरती डॉक्टर होता येणार नाही, ते म्हणले आता सीईटी करा. पुन्हा आपल्या पोरांना 10 वर्षे गेली सीईटी मध्ये स्पर्धेमध्ये टिकायला. पुन्हा काही वर्षांनी आपली मुलं सीईटी मध्ये टिकायला लागली आणि त्यांनी सीईटी परीक्षा रद्द केली आणि म्हणली आता नीट परीक्षा चालू ठेवा. महाराष्ट्रातल्या पोराला गुजरातच्या पोराबरोबर फाईट करायला लागली आणि त्या पद्धतीने नीटची परीक्षा, अवघडातली अवघड परीक्षा, सीबीएसई बोर्ड मधली परीक्षा आपल्या तालुक्यामधनं हजारो मुलं लातूर, कोटा या ठिकाणी जात होती. एखादा मुलगा सरपंच, डॉक्टर व्हायचा. अशा परिस्थितीमध्ये ताटे सर नीट मध्ये आपल्या पोरांनी तयारी चालू केली. 2-2 वर्ष सोनवणे साहेब रिपीट केलं आणि आता कुठं आपली पोरं 600, 750 मार्क पडायला लागली. तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या. 12वीच्या मार्कावरनं होणारा डॉक्टर आज नीटच्या परीक्षेमध्ये मार्क पाडायला लागल्यानंतर त्यांनी परीक्षा नाही बदलली, परीक्षा घेण्याची पद्धतच बदलून टाकली. काय केलं? बिहार राज्यातील जज्जर नावाचं एक सेंटर आहे. एका सेंटरवरच्या 7 पोरांना 720 पैकी 720 मार्क पडाले. गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर फक्त 1 किंवा 2 मुलाला 720 पैकी 720 मार्क पडत होती. यंदाच्या परीक्षेमध्ये काय झालंय तर या देशातल्या 26 लाख पोरांनी परीक्षा दिली, त्यातल्या 67 पोरांना 720 पैकी 720 मार्क पडाले. ही झाला पहिला शंका, पहिली शंकेची पालखी तर चुकली. दुसरा मुद्दा काय झाला? ज्या दिवशी पेपर होता 5 मेला त्या दिवशी 4:30 वाजता पेपर होता मित्रांनो 2 ते 5 आणि 4:30 वाजता इंस्टाग्रामला पेपर फुटल्याचा सगळ्या देशामध्ये फिरत होता. संबंधितांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. पण दुर्दैवाने आज 1 महिना झालेला आहे. फुटलेला पेपर आणि ओरिजिनल पेपर
200 क्वेश्चन मॅच करण्यासाठी न्यायालयाला पाटील साहेब 1 महिना लागलेला आहे. माहित आहे आम्हाला रेग्युलर बेंच रजेवर आहे, परंतु आज मला सांगा पेपर फुटलाय का नाही हे समजायला 1 महिना लागलेला आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय झाली तर वेगवेगळ्या सेंटरवरती चुकीचे पेपर दिले गेले. म्हणजे एखाद्या पोराचं मीडियम होतं इंग्लिश, त्याला पेपर दिला हिंदी मीडियम मध्ये, त्यांना समजलं चुकीचा पेपर वाटला गेलेला आहे, पुन्हा तो पेपर काढून घेतला आणि त्या विद्यार्थ्यांना 1 तासानंतर दुसरा पेपर देण्यात आला. 5:20 तो पेपर जमा केला आणि मग एनटीएने काय केलं, ज्यांच्या सेंटरवरती असा अन्याय झालेला आहे त्यांना ग्रेस मार्क दिली. त्या विद्यार्थ्याची अँसरिंग इफिशियन्सी चेक केली, त्याने सोडवलेला पेपर किती बरोबर आहे, मग राहिलेला तो किती बरोबर करेल याचं कॅल्क्युलेशन केलं. मित्र हो, ते कॅल्क्युलेशन नीटच्या परीक्षेला लागू होत नाहीये. 2019 साली क्लॅट नावाची वकिलासाठी असणाऱ्या परीक्षेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नॉर्मलायझेशन कसं करायचं. तेच नियम या ठिकाणी लावले आणि एखाद्या मुलाला जर 518 मार्क पडत असतील आणि त्याचा पेपर सोडवायचा राहिलाय, त्याला डायरेक्ट मार्क आली 600, 750, 718, 719, जे मॅथमॅटिकली पॉसिबल नाहीये. ही तिसरा मुद्दा झाला. आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे राजस्थान मधलं सवाई माधोपूर नावाचं एक सेंटर आहे. ही लढाई महाराष्ट्रातल्या मुलांवरती अन्याय झालेली आहे. इंदापूर तालुक्यापुरता हा विषय नाहीये मित्र, परंतु आपल्या तालुक्यातला शैक्षणिक गुणवत्तेचा दबदबा येणाऱ्या काळाला आपल्याला देशामध्ये निर्माण करायचा आहे, म्हणून आपण आज रस्त्यावर. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सवाई माधोपूर सेंटर मध्ये पेपर रात्री 7:30 ते रात्री 10:30 झालाय. आज तुम्ही मला सांगा रात्री पेपर झालाय, तोच पेपर जो आपल्या पोरांनी दिलेला पेपर आहे, संध्याकाळी तिथं किती पद्धतीने मला सांगा त्या पोरांनी मनापासून आणि खरा पेपर दिला असेल. परंतु ह्या सर्व बातम्या एनटीए मान्य करायला तयार नाहीये. काटे सरांनी सांगितल्याप्रमाणे एनटीए ही एक एजन्सी आहे, केंद्र सरकारची एजन्सी नेमकं. आणि शेवटचा एक मुद्दा आहे, निकालाची तारीख मित्र हो 14 जून होती आणि सर्वांना माहिती आहे लोकसभेचा मतमोजणीचा निकाल 4 जूनला चालू होता. याचं सरकार येईल का त्याचं सरकार येईल या पद्धतीने अख्खा देश टीव्हीवरती सरकारची मतमोजणीचा निकाल पाहत होता. अशा परिस्थितीमध्ये अण्णा अचानक त्यांनी लोकसभेच्या निकालात हे आमचा निकाल लावून ठेवला. काही गरज नव्हती आणि सरकार बनलं नव्हतं, त्यामुळे HRD मिनिस्टर म्हणजे केंद्रातला शिक्षण मंत्री तिथं नव्हते आणि कुणीही त्याच्यावरती ऍक्शन घेणार नाही, आपलं हे जिरल असं त्यांना वाटलं. पण दुर्दैवाने 719 आणि 718 मार्क पडलेली काही मुलं स्वतःहून पुढे आली. त्यांनी सांगितलं आम्ही पेपरच 600 मार्काचा लिहिलाय, आम्हाला इतकी मार्क पडलीच कशी. ती मुलं बाहेर आली आणि मग सगळ्या चौकशा लागल्या. मग युट्यूब वरती सोशल मीडियावरती मोठमोठे कोचिंग क्लासेस त्या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थाने ही लढाई आता रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये सुरू आहे. परवा जो एक PIL चा निकाल आला मित्र हो, त्या निकालाचा 8 जुलैला आपल्या परीक्षा पुन्हा होणार का निकाल परत येणार याचा संबंध नाही. सदर याचिका ही पेपर फुटी संदर्भात होती. आज सुप्रीम कोर्टामध्ये फिजिक्स वालाचे डायरेक्टर आलोक पांडे वर्सेस एनटीए याचं हिअरिंग चालू आहे. आणि आज आपण जी आता 2 दिवसामध्ये याचिका दाखल करतोय औरंगाबाद खंडपीठामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सांगितलेले या देशामध्ये जेवढ्या याचिका एकत्रित येतील त्या सर्व याचिकेतले मुद्दे कन्सिडर करून 8 जुलैला फायनल हिअरिंग होणार आहे. आज या निवेदनाच्या माध्यमातून आपली मागणी काय आहे? आपली पहिली तर मागणी आहे सर, तुम्ही सदर परीक्षा पुन्हा द्या, विद्यार्थ्यांना 2-3 महिन्याचा वेळ द्या आणि सांगा त्यांना ते पुन्हा नव्या जोमाने पारदर्शकपणे ही परीक्षा आम्ही घेतोय, तुम्ही या. जर ते तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल तर तुम्ही एनटीएने दुसरा चाबरापणा असा केलाय, घोटाळा केला एनटीएने आणि कमिटी नेमली एनटीएच्या अध्यक्षतेखाली. चोरी प्रकरणासाठी सन्माननीय चोराच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमल्याचा दूधपुळा प्रकार या देशामध्ये चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली मागणी आहे CBI मार्फत तात्काळ चौकशी व्हावी, जिथं जिथं फ्रॉड झालाय ती सगळी मुलं बाजूला काढावीत, जिथे दोषी त्यांना शिक्षा द्यावी, निकाल परत लावावा आणि ज्यांनी चुकीचं केलंय त्यांची परीक्षा तुम्हाला घेणं होत असेल तर घ्या. या 2 मागण्या आपण या निवेदनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहोचवतोय. मी या निमित्ताने सर महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार मानेन. या देशामध्ये जेवढी राज्य आहेत
त्यात सर्व राज्यांपैकी 2 राज्यांनी परीक्षा रद्द करायचा ठराव केंद्र सरकारला दिलाय. एक आहे तामिळनाडू आणि दुसरं आपलं महाराष्ट्र सरकार. मी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब, शिक्षण मंत्री आणि शिंदे साहेब या सर्व टीमचा आभार मानेल की ते आपल्यासोबत आहेत. ही लढाई मित्रांनो आपल्याला अशीच लढावी लागणार आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करू. ज्यांची मुलं काळे सरांच्या अकॅडमी आहेत, आमच्या शाळेमध्ये शिकतायत, यांच्या व्यतिरिक्त ज्यांना या याचिकेमध्ये दाखल व्हायचे त्यांनी आमच्याशी संपर्क करा. कारण त्या याचिकेमध्ये संबंधित विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर आणि पडलेले मार्क आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचे. उद्या तुम्हाला न्याय मिळताना असे अटी आहे नको की PIL मध्ये नाव नाही त्यांना न्याय नाही. म्हणून सर्वांनी जागृत राहा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी, बरेचसे आमचे या शाळेवरती प्रेम करणारे, या तालुक्यावरती शैक्षणिक क्षेत्रावरती प्रेम करणारे पालक आलेत. आपणा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या निवेदनाचा स्वीकार करून या निमित्ताने आम्हाला संबोधन करावं. सर निवेदन देत आहे. We want NTA scam! NTA scam! NTA scam! We want! यानंतर आपल्या इंदापूर तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार सन्माननीय श्रीकांत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आम्हाला संबोधित करावं. सर्वात प्रथमतः तुम्ही तुमची मागणी खूप शांततामय पद्धतीने कायदा सुव्यवस्थेला धरून जी आपण मागणी केली मोर्चाकडनं त्याबद्दल वास्तविक मला सुद्धा याबाबत जास्त माहिती नाही. मी थोडंसं इकडे तिकडे वाचलं आणि त्याचं गांभीर्य पाहिलं. तुम्हा लोकांशी तुमच्या प्रतिनिधीशी थोडी चर्चा केली त्यावर मला याच्यात खूप गंभीरपणे दिसतं. वाटेवर मी आपण सगळेजण कष्ट करत असतो, खूप मेहनत घेत असतो, दिवस रात्र 24 तास 16 तास 18 तास अभ्यास करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला गेन काही रिझल्ट मिळण्यासाठी धडपडत असतो. ही स्पर्धा निपक्ष झालीच पाहिजे, प्रश्नच नाही. त्याशिवाय क्वालिटी बाहेर येणार नाही. आणि असं काही घडत असेल तर मग कष्ट करणाऱ्याचा काय उपयोग आहे हा एक विषय तयार होतो. म्हणून असं काही असेल तर अतिशय गंभीर आहे आणि या निवेदनाच्या मार्फत मी शासनाला तत्काळ मेल करतो, फॉलो करतो आणि असा प्रकार होणार नाही यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण लक्ष राहायला पाहिजे असं माझं मत आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या या मोर्चात आपल्या मोर्चाचे संयोजक हरराव सर यांनी आवाहन केल्यानुसार सर्व पालक उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे शहर आणि शहर परिषदेतील सन्माननीय सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित राहिली. या सर्वांचं हरराव सरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आहे आणि आजचा हा मोर्चा संपन्न झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी फुलके सरांच्या मार्गदर्शनाखाली धन्यवाद.